तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघूया 8th NCERT मधला चॅप्टर नंबर 2 दॅट इज लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. तर नावातच आहे लिनियर म्हणजे काय की ज्या इक्वेशनचा डिग्री 1 आहे किंवा पॉवर 1 आहे, जसे की 3x + 4 = 0. तर ह्या इक्वेशन मध्ये x चा पॉवर किती आहे काय नसतो, म्हणजे पॉवर 1 असतो. ह्याची डिग्री किती आहे, डिग्री किती आहे याची 1 आहे. तर ह्याला काय म्हणायचं आपण, लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. ह्याला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. मग आता याच्यामध्ये व्हेरिएबल आपण कोणकोणते घेऊ शकतो, फ्रॉम ए टू झेड कोणतेही व्हेरिएबल आपण घेऊ शकतो. आणि या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचंय, ते इक्वेशन सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह द लिनियर इक्वेशन. त्यामध्ये आपण फर्स्ट बघू एक्सरसाइज 2.1 मध्ये बघू की क्वेश्चन कसे सोडवायचे. फर्स्ट क्वेश्चन आहे 3x = 2x + 18. हा आहे क्वेश्चन नंबर 1 2.1 मधला. त्यामध्ये काय करावं लागेल आधी की लाईक टर्म्स एका साइडला घ्यावे लागतील. x व्हेरिएबल आहे म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे, कारण पूर्ण इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल यूज केला आहे दॅट इज x. सो आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो 3x ॲज इट इज. आता हे +2x इकडे गेल्यावर काय होईल, -2x होईल = 18. आता हे कसं, समजा इक्वल टू साइनच्या इकडे प्लस असेल तर इकडे गेल्यावर काय होतं मायनस, मायनस असेल तर काय होतं प्लस, इंटू असेल तर काय होतं डिवाइड, आणि डिवाइड इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय. हे लक्षात ठेवा, बेसिक आहे. मग 3x मधून जर 2x गेले तर किती राहतील, 1x म्हणजे x = 18. तर हे झालं आन्सर, x = 18. तर असे आपल्याला लिनियर इक्वेशन सोडवायचे आणि मग आपल्याला त्याचा आन्सर मिळेल. तर सेकंड क्वेश्चन थोडा वेगळा आहे. 5t - 3 = 3t - 5. आता ह्यामध्ये कोणतं व्हेरिएबल यूज केलेला आहे, t व्हेरिएबल यूज केलेला आहे लिनियर इक्वेशन मध्ये. सो आपल्याला 5t ॲज इट इज लिहायचं, प्लस 3t इकडे गेला काय होईल -3t होईल = -5 ॲज इट इज. जर इक्वल टू साइनच्या इकडे असेल तर त्याचं साइन बदलणार नाही. साइन कधी बदलेल, जर आपण इक्वल टू साइनच्या इकडे जर पाठवत असेल तर साइन बदलेल. सो -3 बिकम्स +3. सो 5 - 3 2t. अपोजिट साइन सबट्रॅक्शन, साइन ऑफ ग्रेटर नंबर, त्याच्यामध्ये 5 ग्रेटर आहे म्हणून +2t = 5 मधून 3 गेले 2. अपोजिट साइन सबट्रॅक्शन, साइन ऑफ ग्रेटर नंबर, 5 ग्रेटर आहे का 3 ग्रेटर आहे 5. 5 ला साइन कोणता आहे मायनस, म्हणून इथं मायनस. सो t = -2. हे मल्टिप्लाय मध्ये आहे, 2 इकडे गेला काय होईल डिवाइड होईल, 2 1 जा 2. सो वी आर गेटिंग t ॲज -1. तर असे आपल्याला क्वेश्चन सोडवायचे. फक्त लाईक टर्म्स बघायचं, x व्हेरिएबल असो या t व्हेरिएबल असो एका साइडला घ्यायचं आणि सॉल्व्ह करायचं. तर क्वेश्चन नंबर 3, 5x + 9 = 5 + 3x. ह्यामध्ये पण असंच 5x ॲज इट इज प्लस इकडे गेल्यावर काय होईल मायनस = 5 ॲज इट इज प्लस 9 इकडे गेल्यावर काय होईल -9. 5 - 3x 2x = -4. अपोजिट साइन सबट्रॅक्शन, साइन ऑफ ग्रेटर नंबर, 9 ला साइन कोणता आहे मायनस आहे म्हणून -4. सो x = -4. हे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड. सो x = -2. सो वी आर गेटिंग value of x = -2. Next question 4. 4z + 3 = 6 + 2z. सो लाईक टर्म्स, याच्यामध्ये कोणतं व्हेरिएबल यूज केला आहे लिनियर इक्वेशन मधला, z व्हेरिएबल यूज केलेला आहे. सो 4z ॲज इट इज -2z + 2z इकडे गेला काय -2z = 6 + 3 becomes -3. So 2z = 3. So z = 3/2. So we are getting z = 3/2. Next question number 5. So 2x - 1 = 14 - x. So 2x as it is -x becomes plus x = 14 as it is -1 तिकडे गेला काय +1. So 3x = 15. आता हे जे आहे
3 इंटू एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, 3 तिकडे गेल्यावर काय होईल, एक्स इक्वल टू 15 डिवायडेड बाय 3 होईल. सो एक्स इक्वल टू 5. तर असे क्वेश्चन्स आहेत इझी. फक्त आपल्याला काय करायचंय, सेम लाईक टर्म्स एका साईडला घ्यायचा, नंबर एका साईडला घ्यायचं, आपल्याला आन्सर मिळेल. क्वेश्चन नंबर 6. 8x minus 4 equal to in 3 in bracket x minus 1 plus 7. So ह्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, 8x minus 4 equal to, आता याच्यामध्ये आहे ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन. ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन मध्ये काय करावं लागेल, जो ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्या ब्रॅकेटच्या बाहेरच्या व्हॅल्यूने सगळ्यांना मल्टिप्लाय करावं लागेल. सगळ्याला म्हणजे 3 नी x ला, 3 नी 1 ला. सो 3 इंटू एक्स 3x प्लस मायनस मायनस 3 1 जा 3 प्लस 7. सो 8x ॲज इट इज प्लस 3x इकडे गेला काय होईल, minus 3x equal to opposite sign subtraction sign of greater number and minus 4 becomes plus 4. हे झालं हे आन्सर. मग काही 8 minus 3x 5x equal to 8. so x equal to 8 by 5. असे क्वेश्चन्स आहेत. तर पहिल्या एक्सरसाइज मध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहेत. आपण काय करू, ह्या व्हिडिओ मध्ये पूर्ण 10 क्वेश्चन्स बघू, मग 2.2 नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. क्वेश्चन नंबर 7. So x equal to 4 by 5 x plus 10. त्यामध्ये आपण 4 by 5 याला मल्टिप्लाय करू शकतो, पण हे असं केल्याने काय लेंथी होईल. आपण काय करू, हे जे डिव्हिजन मध्ये 5 इकडे गेला काय मल्टिप्लाय. सो 5 into x 5x equal to 4 in bracket x plus 10. So 5x as it is 4 into x 4x plus 4 into 10 40. So 5x minus 4x plus इकडे गेला काय मायनस इक्वल टू 10. सो किती राहील, x इक्वल टू नाही 40 आहे. सो x इक्वल टू 40. वी आर गेटिंग x इक्वल टू 40. इझी आहे. फक्त स्टेप बाय स्टेप सॉल्व केलं ना प्रत्येकाचा आन्सर भेटतं. फक्त साइन मिस्टेक होऊ देऊ नका. साइन मिस्टेक झालं की पूर्ण आन्सर चेंज होतं. एक साइन चुकलं की पूर्ण आन्सर आपलं चेंज होतं. क्वेश्चन नंबर 8. 2x by 3 plus 1 equal to 7x by 15 plus 3. हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. आता पण आपण सिंपल नंबर बघूया. आता त्यामध्ये फ्रॅक्शन आहे, तेच प्रोसिजर तेच फॉलो करायचं आहे. 2x by 3 हे प्लस इकडे गेला काय होईल मायनस 7x by 15 इक्वल टू 3 ॲज इट इज प्लस तिकडे गेला काय होईल मायनस 1. आता ह्यामध्ये आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल, म्हणजे 3 आणि 5 चा एलसीएम काढावं लागेल. तर एलसीएम कशाने काढू शकतो आपण, कॉमन डिव्हिजन मेथडनी. 3 आणि 15 चा एलसीएम काढता येत नाही हो सर. सो 3 1 जा 3 3 5 जा 15 5 1 जा 5 1 ॲज इट इज. सो 5 3 जा 15. तर काय आला 15 एलसीएम आला. म्हणजे आपला डिनॉमिनेटर काय करावं लागेल 15 करावं लागेल. जर 3 ला जर 15 करायचं असेल तर आपल्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल, 5 ने. खाली 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि वर एक 5 ने मल्टिप्लाय करायचं. कारण आपल्याला काय करायचं, डिनॉमिनेटर सेम करायचं म्हणल्यावर खाली मल्टिप्लाय केल्यावर पण मल्टिप्लाय करावं लागेल. 5 2 जा 10x बाय 5 3 जा 15 मायनस 7x बाय 15 इक्वल टू 3 मधून 1 गेले 2. सो हे काही डिनॉमिनेटर सेम झालं 15. तर सिंपली वरच्याचे काय करावं लागेल सबट्रॅक्शन. 10x मधून 7x गेले 3x इक्वल टू 2. मग आता हे डिवाइड मध्ये 15 इकडे गेला काय मल्टिप्लाय. सो 3x इक्वल टू 2 into 15. सो x इक्वल टू 30 डिवायडेड बाय 3. हे मल्टिप्लाय मध्ये इकडे डिवाइड झालं. सो x इक्वल टू 10. सो x काय मिळेल 10 मिळेल. तर असे क्वेश्चन्स आहेत इझी. फक्त तुम्ही काय करा स्टेप वाईज सॉल्व करा, प्रत्येकाचा आन्सर मिळेलच. क्वेश्चन नंबर 9. 2y plus 5 by 3 equal to 26 by 3 minus y. तर काय लाईक टर्म्स एका साइडला गेला 2y प्लस मायनस y इकडे गेला काय प्लस y इक्वल टू 26 by 3 प्लस 5 by 3 इकडे गेला काय होईल मायनस 5 by 3 होईल. सो 3 plus 1 2 plus 1 3y इक्वल टू, आता यामध्ये काय डिनॉमिनेटर सेम आहे तर आपण ॲज इट इज लिहू शकतो 3. सिंपली सबट्रॅक्शन 26 minus 5. सो 3y equal to 21 by 3. सो 3 1 जा 3
3 7 जा 21. सो y इक्वल टू 7. आता हे मल्टिप्लाय मधला इकडे गेला काय होईल डिवाइड. सो y इक्वल टू 7/3. So last question of the exercise, question number 10, which is very simple. So इकडे शेवटचा क्वेश्चन अवघड असतो, हा इझी आहे. सिंपली 3m as it is प्लस इकडे गेला काय होईल मायनस होते सर मायनस 8/5 as it is. सोपा आहे सर. तर अपोजिट साइन सबट्रॅक्शन साइन ऑफ ग्रेटर नंबर साइन विसरू नका मायनस 8/5. आता दोन्हीकडे जर मायनस असेल तर काय होते प्लस होईल बरोबर आहे. सो m इक्वल टू 8/5 इंटू आता हे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेला काय होईल डिवाइड 2 1 जा 2 2 4 जा 8. सो m इक्वल टू 4/5. तर अशा प्रकारे m ची व्हॅल्यू काय भेटली 4/5. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण एक्सरसाइज 2.2 सोडू. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.